पण याच्यामध्ये राजकीय लोकच का जास्त दिसतात आपल्याला? राजकीय लोक लोकांना काय प्रॉब्लेम असतोय? त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, पद आहे, तरी का बरोबर आहे. का अशा नेत्यांच्या मी जे पाहिलेत अशी 2 लोक पाहिलेत हम्म. राजकारणामध्ये, की ज्यांचा स्वतःचा आत्मविश्वास संपलेला असतो. अशी लोक अशा मार्गांकडे जातात. बरं. आता आपलं काहीच नाही, मग बाबा काहीतरी सांगेल त्या मार्गाने आपण जाऊ, त्या मार्गाने काहीतरी जिंकू. आणि असे बिझनेसमॅन मधले हारलेले लोक आहेत, ती अशांकडे जातात की बाबा आता आमच्याकडे काहीच नाही राहिलं, थोडंफार राहिलेलं असतं, बाबा तेच लाटतो आपला, अच्छा. त्यांना सल्ला देतो, त्यातनं 100 लोक खड्ड्यात जातात. एखादा बाबांनी सांगितलं म्हणून त्या दिशेला जातो आणि ती दिशा पार करतो कर्तृत्वाने, तर त्याला ते कळत नसतं की आपलं कर्तृत्व आपल्याला पुढे नेते. बाबांनी मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन घ्या तुम्ही, या बोलण्याची गरज नाही त्याला जायची. मार्गदर्शन घेऊन एखादा सक्सेस होतो, किंवा 2-4 जे मार्गदर्शन घेऊन त्या ट्रॅकला जातात, कॉन्फिडन्स वाढून स्वतःचा, त्या लोकांना यशस्वीपणा येतो. तर ते जगभर सांगत बसतात, बघा ह्याच्यामुळं बाबामुळं मी पुढे आलो. बाबा 50 लोकांना त्याची उदाहरण देतो आणि लोक बाकीचे 500 लोक वेडे करतो. वेळेवर. पण याच्यामध्ये तुम्ही असं काय राजकीय, तुम्ही आता एवढा वावर तुमचा आहे, अनेक राजकीय नेत्यांशी तुम्ही पडद्यामागे भेटला, पडद्यामागे कोणती 2 अशी उदाहरणं आहेत की अशा बाबांमुळे सांगायचं म्हटलं तर, आता प्रेझेंट देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्या आपल्या, त्यांनी कधी कुठल्या माझ्याकडे मी गेलेलं ऐकलं नाही. म्हणजे आता माझे त्यांचे संबंध 2013 पासून आहेत, 14 पासून, आज 13-14 वर्ष झाले आमचे चांगले संबंध आहेत, जे मला त्यांच्या बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. कुठल्या महाराजाकडे गेले नाही. अजितदादांचे माझे संबंध होते 97 पासून आज तग आहेत, म्हणजे आता मागच्या वर्षी दुर्दैवी निधन झाल्यापासून त्यांनीही कुठल्या महाराजाकडे गेलेले मी ऐकलं नाही. म्हणजे असे कितीतरी शरद पवारांचं पण उदाहरण आहे. शरद पवारांचं पण आपल्याला याच्या उदाहरणापेक्षा असं काही तुम्हाला काही कोणता असा अनुभव आहे? असे आहेत ना, असे आहेत. बाबा हे तर चांगलं उदाहरण झाले. बाबा आता असे काहीतरी महाराज झाले होते, ते कुठले तरी होते बाबा मोठे केसवाले, जे वर्षावर 2 लोकांनी मुख्यमंत्र्यांचे पाय धुतलेत. असे पण महाराज आहेत. मुख्यमंत्र्याच्या लेवलची लोक पण त्यांच्या आधी गेलेली, मी डोळ्यांनी पाहिलं, ऐकलंय. अच्छा. किंवा मुख्यमंत्री सारखे माणसं तुम्ही मानव जातीच्या पाय धुता, त्याचे पायानी टॉवेलनी पुसताय, काय म्हणजे केळसवाना प्रकार पण केलेला आहे भावी मुख्यमंत्र्यांनी. नाव घेणं योग्य नाही, परंतु असे खूप लोक आहेत. आणि नंतर त्यांचे कुठे मुख्यमंत्री पद टिकलं, कुठे त्यांना लॉंग टर्म लाईफ मिळालं, नाही मिळालं ना. म्हणजे असे खूप लोक आहेत की जे अशा अंधश्रद्धेच्या बळी पडलेत आणि त्यांना जीव गमवावा लागला. असं काय आहे का की काही म्हणजे राजकीय नेत्यांनी म्हणे बाबाच्या सांगण्यावरनं काही ऑपरेशन पुढे ढकलून त्यांना जीव गमवावा लागला? 2 लोक आहेत. मला तेच सांगायचं की 2 लोकांनी, अरे बाबा तू कर, हे केलं तर ते होईल, आणि माणूस गेला. काही करू नको, तुला काही होणार नाही, माझ्या आहे तुझ्या मागा आशीर्वाद, तुला परत राज्यात मुख्यमंत्री म्हणून यायचं. आणि त्या माणसांनी आपला आजार लांबवला, अंगावर काढला आणि गेले कमी वयात. त्यामुळे अशा लोकांच्या नादी का लागतात अजूनही माणसं, मलाच कळत नाही. पण डॉक्टरचा सल्ला टाळून त्यांनी त्या बाबांचं ऐकलं, ऑपरेशन टाळले. ते बघा, एखादा अंधश्रद्धेच्या आरी गेला, कुठल्या थराला जातो ते तुम्हाला कळू शकत नाही.